ही व्यक्ती 9.1 HbA1c वरून 5.8 HbA1c वरती आमच्या 1-to-1 कोचिंगच्या मदतीनं पोचलेली आहे आणि तेही कोणत्याही प्रकारच्या मेडिसिन्स न घेता. हे त्यांना कसं शक्य झालं असेल बरं? याच्या मागे काय सायन्स आहे हे आपण शिकून घेऊया. आपण कधी आजारी पडतो किंवा आपण आजारातून ठीक होण्यासाठी औषधं घेऊन ठीक होतो किंवा आपलं शरीर स्वतःच आपल्याला कधी कधी ठीक करतं किंवा आपली ग्रोथ होत असते आपल्या शरीरामध्ये किंवा आपलं एजिंग होत असतं. ह्या ज्या काही सगळ्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू आहेत त्या सगळ्या बायोकेमिकल प्रोसेसेस आहेत आणि हे सगळे चेंजेस जे आहेत ते बायोकेमिकल चेंजेस आहेत. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या या बायोकेमिकल चेंजेस असतात. एक तर कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह चेंजेस किंवा दुसरं डिस्ट्रक्टिव्ह निगेटिव्ह चेंजेस. आता डिस्ट्रक्टिव्ह निगेटिव्ह चेंजेसचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना काय माहिती आहे तर टाईप 2 डायबिटीस मेलिटस. तर ह्या टाईप 2 डायबिटीसमध्ये होतं काय तर आपल्या मसल्सवरती, लिव्हरवरती आणि इतर ऑर्गन्सवरती जे इन्सुलिन रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत तर ते डॅमेज व्हायला सुरुवात होते. एका चेन ऑफ बायोकेमिकल प्रोसेसेसमधून ते डिस्ट्रक्टिव्ह चेंज व्हायला लागतो तिथे आणि त्याच्यामध्ये ते इन्सुलिन रिसेप्टर्स डॅमेज व्हायला लागतात, त्यांची संख्या कमी व्हायला लागते आणि त्यामुळंच आपलं जे इन्सुलिन आहे ते तेवढं कॅपेबल राहत नाही की आपल्या शुगरला मॅनेज करू शकेल आणि त्यामुळेच आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल वाढायला लागतात आणि जेव्हा ब्लडमधल्या शुगर लेवल वाढायला लागतात तेव्हा ह्या वाढलेल्या शुगर लेवल देखील आपल्या शरीरामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रक्टिव्ह चेंजेस करायला लागतात. त्यामध्ये मग आपलं किडनी डॅमेज व्हायला लागते किंवा लिव्हर फेल्युअर असेल किंवा रेटिनोपॅथी असेल किंवा कार्डियक हेल्थ इश्यूज असतील किंवा आपला ब्रेन पण माल फंक्शन करायला लागतो म्हणजेच मेंटल हेल्थ कंडिशन्स जसं की अल्झायमर डिसीज आपल्याला डेव्हलप होण्याची शक्यता वाढते. हे सगळे देखील बायोकेमिकल चेंजेस आहेत. मात्र ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे की ह्या सगळ्या बायोकेमिकल चेंजेस जे होत आहेत त्यातले मॅक्झिमम बायोकेमिकल जे डिस्ट्रक्टिव्ह चेंजेस आहेत ते रिव्हर्स करू शकतो आपण. त्याला कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह चेंजेसमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्यासाठी आपली बॉडी बऱ्यापैकी कॅपेबल असते. मात्र ती केव्हा कॅपेबल असते जेव्हा आपण आपल्या शरीराला तशा प्रकारे मदत प्रोव्हाइड करू आणि ती मदत होते कुठून तर ती तुम्ही स्वतःच प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यामध्ये मग एक प्रॉपर न्यूट्रिशन असेल म्हणजेच त्याच्या थ्रू न्यूट्रिशन एक्झरसाइज असेल त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करा. त्याच्यातून TNF अल्फा इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्सचं प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होईल आणि आपल्या इन्सुलिन रिसेप्टर्सला स्वतःला रिपेअर व्हायला मदत होईल. दुसरं काय तर तुम्ही तुमचं मसल मास वाढवा. मसल मास जेवढं वाढवत न्याल नवीन मसल फायबर्स बनवाल तर त्याच्यातून तुमच्या मसलला ते डॅमेज झालेले इन्सुलिन रिसेप्टर नसतील तिथे नवीन इन्सुलिन रिसेप्टर्स तुम्हाला भेटतील आणि त्याच्यामुळं काय तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढलेली असेल, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होईल, तुमच्या शुगर लेवल मॅनेज व्हायला तुम्हाला मदत होईल. स्ट्रेस मॅनेज करायला सुरुवात करा. स्ट्रेस जर तुम्ही मॅनेज केलात एक्झरसाइज, डाएट आणि ॲक्च्युअल स्ट्रेस मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीतून जेव्हा तुम्ही स्ट्रेस मॅनेज करता तेव्हा तुमच्या कॉर्टिसॉल ह्या स्ट्रेस हार्मोनच्या लेवल कमी होतात आणि कॉर्टिसॉल हा स्वतः काय आहे हा एक डिस्ट्रक्टिव्ह हार्मोन आहे. तो तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप करायला कारणीभूत झालेला आहे. जेव्हा तुम्ही कॉर्टिसॉलच्या लेवल कमी होतात तुमच्या शरीरातल्या तेव्हा आपोआपच तुमच्या इन्सुलिन रिसेप्टर्सला स्वतःला रिपेअर करायला एक संधी भेटते आणि त्याच्यातून तुमची इन्सुलिनची सेन्सिटिव्ह वाढायला लागते आणि तुमच्या शुगर लेवल मॅनेज व्हायला लागतात. सांगायचा सार हाच आहे की बऱ्याचशा डिस्ट्रक्टिव्ह बायोकेमिकल ज्या चेंजेस आहेत आपल्या शरीरात घडत आहेत त्या रिव्हर्सिबल असतात. बऱ्याच वेळा तुमचं एजिंग देखील रिव्हर्सिबल असू शकतं. तुमच्या शरीरात जे एजिंगमुळं जे चेंजेस घडत आहेत डिस्ट्रक्टिव्ह चेंजेस फॉर एक्झाम्पल सार्कोपेनिया. जो सार्कोपेनिया म्हणजे एज रिलेटेड मसल लॉस, तो मसल लॉस देखील तुम्ही थांबवू शकता आणि तिथून तुम्ही मसल गेन देखील करू शकता आणि हे पॉसिबल आहे. जसं एज रिलेटेड टेस्टोस्टेरोन लेवल्स ड्रॉप होणं, तुम्ही जसजसं वय वाढत जाईल तुमचे टेस्टोस्टेरोन लेवल ड्रॉप व्हायला लागतात. मात्र हा ड्रॉप आपण थांबवू शकतो आणि तिथून पुन्हा नॅचरली आपल्या एक्झरसाइज, डाएट, स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू आपण त्या टेस्टोस्टेरोनचे लेवल पुन्हा काही प्रमाणात वाढवू शकतो. म्हणजेच बरेचसे डिस्ट्रक्टिव्ह बायोकेमिकल चेंजेस हे पुन्हा आपण कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह चेंजेसकडे वळवू शकतो. मात्र गरज असते तुमच्या स्वतःच्या सायंटिफिक एफर्टनी तुमच्या शरीराला केलेल्या मदतीची.